कागलच्या नगरपरिषद निवडणुकीची चुरस आता वाढलेली आहे। शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार अज्ञात स्थळी, खबरदारीचा उपाय म्हणून मंडलिक गटाने उमेदवार अज्ञात स्थळी हलवलेले आहेत। मंडलिक गटाच्या एका उमेदवाराने काल माघार घेतलेली होती। शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवार माघारीमुळे हसन मुश्रीफ यांच्या सुनबाई बिनविरोध निवडून येणार आहे। कोल्हापूरच्या कागलमधली बातमी आपण पाहतोय आणि या संदर्भातले अधिकचे तपशील देत आहेत प्रतिनिधी शेखर पाटील। शेखर, आतापर्यंत आपण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये वगैरे हॉटेल पॉलिटिक्स पाहिलं, अज्ञात स्थळी नेण्याचे प्रकार पाहिले, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सुद्धा तशीच चुरस दिसते। विक्रांत बरोबर आहे, त्याला कारणच कागलचं राजकारण आहे। कागलचं राजकारण जर गेल्या 4 दिवसांपासून आपण बघितलं असेल तर हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे जे कट्टर विरोधक आहेत ते दोघं मांडीला मांडी लावून आता एकत्र आलेले दिसले। कागलच्या विकासासाठी आम्ही हे शत्रुत्व सोडलंय असं सांगितलं। एकीकडे हे दोघे एकत्र आले असले तर दुसरीकडे मात्र मंडलिक यांची देखील एक मोठा गट कागलमध्ये आहे। त्यांनी मात्र या दोघांच्या विरोधात एक पॅनेल उभं केलेलं आहे आणि त्या दोघांमध्ये खरं तर आता लढत कागल नगर परिषदेत होणार आहे। मात्र एकीकडे हे सगळं होत असताना कालच मंडलिक गटाच्या एका उमेदवारानं आपली माघार घेतली आणि त्यामुळे हसन मुश्रीफ यांच्या सुनबाई त्या ठिकाणी बिनविरोध निवडून आलेली आहेत। त्यामुळे अशाच पद्धतीनं मंडलिक गटाच्या आणखीन काही उमेदवारांनी माघार घेऊ नये म्हणून त्या सगळ्यांनाच आता अज्ञात स्थळी हलवलेलं आहे। आणि ज्या पद्धतीने तू म्हटलास की हे हॉटेल पॉलिटिक्स आहे जे आपल्याला विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळते, तेच खरं तर अशा गटतटाचं राजकारण ज्या गावांमध्ये असतं जिथं मोठा संघर्ष असतो तिथे देखील असंच हे कोल्हापूर जिल्ह्यात पाहायला मिळतं। बरं, त्यामुळे आता या निवडणुकीमध्ये आणखी काही ट्विस्ट येतात का, आणखी काही नवे प्रकार पाहायला मिळतात का? वेळोवेळी तुमच्याकडून माहिती घेत राहू। तुर्तास धन्यवाद शेखर या माहितीसाठी।